विधानसभेला काँग्रेसचा धुव्वा उडताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा एकदा नव्या वाटेवर। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते सध्या जोमाने कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते स्वतःचा सुरक्षित मार्ग शोधताना दिसत आहेत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। त्यांच्या पाठोपाठ त्यांचे मेव्हणे माजी मंत्री, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही आपल्या हाती कमळ घेतले। सुनबाई डॉक्टर मिनल खतगावकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत। लोकसभेला अशोक चव्हाण महायुतीतील घटक पक्षांची ताकद सोबतीला असूनही नांदेडमध्ये भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव झाला। काँग्रेसचे दिवंगत वसंतराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभेची जागा राखली। महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीतील हे डोळे दिपवणारे यश पाहून विधानसभेची संधी हरण्यासाठी माजी मंत्री खतगावकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला साथ घातली आणि पक्षात प्रवेश करत सुनबाईची उमेदवारी फिक्स केली। काँग्रेसला अशोक चव्हाण यांच्याशिवाय आजचे दिन येणार असा भास्करराव पाटील खतगावकर यांचा अंदाज होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी सोबत राहण्याचे आवाहन केले असतानाही माजी मंत्री खतगावकर यांनी ते झुगारले आणि काँग्रेसचा हात घट्ट धरला। पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि खतगावकरांचा सगळा गेमच फसला। महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला। नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत कशीबशी काँग्रेसची लाज राखली गेली। त्यानंतर आता माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये असल्याने खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतल्याने लवकरच ते काँग्रेसची साथ सोडणार असे दिसत आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या जोमाने कामाला लागले आहेत, तर दुसरीकडेच महाविकास आघाडीचे नेते आपला स्वतःचा मार्ग सुरक्षित करताना दिसत आहेत। नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही माजी आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती। त्यातच माजी मंत्री, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे। जिल्ह्याच्या राजकारणात भास्करराव पाटील खतगावकर यांचे वर्चस्व राहिले आहे। ते आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। मेव्हणे अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या मतभेदातून खतगावकरांनी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। याचा फटका अशोक चव्हाणांना बसला। त्यानंतर खतगावकरांनी घरवापसी करत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता। अशोक चव्हाण यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला। सुनबाई डॉक्टर मिनल खतगावकर यांच्यासाठी उमेदवारी मागितली, पण त्यांना उमेदवारी काही मिळवता आली नाही। त्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा पक्षप्रवेश त्यांनी केला आणि विधानसभेसाठी नायगाव मतदारसंघातून मिनल खतगावकर यांच्यासाठी उमेदवारी मिळवली, पण विजय मात्र त्यांना मिळवता आला नाही। या मतदारसंघातून भाजपचे आमदार राजेश पवार दुसऱ्यांदा निवडून आले। एकंदरीत मागच्या काही काळापासून भास्करराव पाटील खतगावकर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात, पण गेल्या 10 वर्षात त्यांना मोठे यश मिळवता आले नाही। देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, मुखेडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे। त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ते कोणता निर्णय घेणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आपल्याला काय वाटते? माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रमध्ये जाणार का? नक्की आपण कमेंट करून आपलं मत कळवू शकता आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।